राम राम शेतकरी मंडळी. आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की जी FGL आपली जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेकरिता आपल्याला विविध गुण आपल्याला भेटत असतात विविध स्टेजला. ठीक आहे, तर आमचा एक गट आहे बळीराजा महिला शेतकरी गट सोमठाणा. आता याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे की ॲक्टिव्हिटी नोंदवा या भागामध्ये ज्यावेळेस आपण येतो त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी ॲक्टिव्हिटीमध्ये एक ॲक्टिव्हिटी आहे ते एकदम शेवट तुम्हाला दिसणार. ही आहे की स्वतः आत्मसात केलेल्या सर्व मोहिमांची इव्हेंटची सोशल मीडियाद्वारे प्रचार प्रसिद्धी प्रति इव्हेंट एक गुण आपल्याला इथं मंडळी मिळणार आहे. तर आम्हाला सुद्धा हे एक एक गुण पाहिजे. तर यासाठी आम्ही आता यूट्यूब चॅनल केलेलं आहे आणि ह्या यूट्यूब चॅनल कशा प्रकारे इतर शेतकऱ्यांनी सुद्धा करता यावं जेणेकरून त्यांनी सुद्धा या प्रकारे आपल्या शेतामध्ये केलेले विविध प्रयोग असो किंवा विविध काही एक अशा क्लुप्त्या असतात ज्या इतर शेतकऱ्यांना माहिती नसतात ते सुद्धा इतर शेतकऱ्यांपर्यंत पोचाव्या याकरिता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कशा प्रकारे यूट्यूब चॅनल तयार करायचं आहे मंडळी. तर सर्वात आधी आपल्याला माहित आहे की हे कुठं करायचं आहे, तर हे कशासाठी करायचं आहे, तर आपल्याला हे FGL जी स्पर्धा आहे याकरिता. आता इतर जे माझे बांधव असतील त्यांना सुद्धा हे करावं, सोबतच जे मंडळी असेल समजा त्यांनी सुद्धा ही इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना या फार्मर ग्रुप लीग ही जी स्पर्धा आहे याच्यामध्ये जास्तीत जास्त गुण मिळवता येईल. तर मंडळी आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये. तर आपण सर्वप्रथम मंडळी आपल्याला जर हे यूट्यूब चॅनल बनवायचं असेल तर आपल्याला ईमेल आपल्याला असणं आवश्यक आहे. मग आपल्याला ईमेल जर आपला ईमेल असेल ते सुद्धा आपण करू शकतो, परंतु जर आपला ईमेल नसेल तर आपण एकदम सुरुवातीपासून या व्हिडिओमध्ये बघूया कशा प्रकारे. तर सर्वात आधी आपल्या ईमेलवर यायचं किंवा जीमेलवर यायचं. आता तुम्ही जीमेलवर आल्यानंतर तुम्ही काय करायचं, तुम्हाला इथं उजव्या हातावर एकदम वरी काहीतरी दिसणार आहे, तिथं के असणार किंवा काही पण नाव असणार, माझ्या याच्यात के आहे. तर याच्यावर तुम्ही क्लिक करायचं. हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं एकदम तुमचे जे ईमेल असेल याच्यानंतर एकदम खाली ॲड अदर कॉन्टॅक्ट आहे, या ॲड अदर कॉन्टॅक्टवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर त्याच्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला एकदम वरी येईल की गुगल नावाचं ऑप्शन येईल. या गुगल नावाच्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथं काही माहिती चेक करेल. जर तुमचा पासवर्ड असेल तर पासवर्ड मागेल, जर फिंगर असेल तर फिंगर मागेल, ते तुम्ही त्याला देऊन द्यायचं. त्याच्यानंतर हे आपल्या मोबाईलमधली काही माहिती चेक करेल. आता आपल्याला इथं दोन गोष्टी विचारणार आहे की तुमचा एखादा ईमेल असेल ते तुम्हाला इथं टाकू शकता तुम्ही या ठिकाणी. जर तुमच्याकडे ईमेल नसेल, तुम्हाला आपल्या गटासाठी सेपरेट ईमेल बनवायचा असेल तर आपण इथं क्रिएट अकाउंट आहे याच्यावर क्लिक करायचं. याच्यावर क्रिएट अकाउंटवर मी क्लिक केलं. आता हे आपल्या पर्सनल यूजसाठी नाही आहे, आपण हे आपल्या गटासाठी करत आहोत. तर इथं फॉर वर्क ऑर माय बिझनेस आहे, याच्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे कारण की आपल्या गटासाठी आहे, कारण की गटाचं मिळून आपल्याला करायचं आहे. तर आता इथं तुम्ही गटाचं नावसुद्धा देऊ शकता. आता माझ्या गटाचं नाव जे आहे, गटाचं नाव आहे की बाबा बळीराजा महिला शेतकरी गट. तर तुम्ही इथं बळीराजा महिला शेतकरी गट हे नाव देऊ शकतो. तर आपण इथं पहिले लिहून टाकायचं की बळीराजा महिला शेतकरी गट, बळीराजा महिला शेतकरी गट. जर मराठीत जर घेत नसेल तर इंग्लिशमध्ये लिहून टाकायचं बळीराजा महिला शेतकरी गट सोमठाणा. या प्रकारे आपण हे लिहिलं सोमठाणा. याच्यानंतर आपण नेक्स्ट करायचं. आता हे नेक्स्ट केल्यानंतर आपलं इथं डेट ऑफ बर्थ वगैरे विचारेल. तुम्ही याच्यामध्ये डेट ऑफ बर्थ काही पण तुम्ही टाकू शकता, जे तुम्हाला टाकायचं आहे ते तुम्ही टाकू शकता. वर्ष तुम्ही 1990-98 टाका तरी चालेल. आणि जेंडर जर तुम्हाला नॉट प्रिफेअर असेल ते केलं नाही तरी चालते. त्याच्यानंतर नेक्स्ट करा. इथं नॉट प्रिपेअर टू से करा, 3 नंबर रॅदर नॉट टू से. त्याच्यानंतर नेक्स्ट करा. हे आपण तारीख जन्मतारीख वगैरे टाकली. त्याच्यानंतर नेक्स्ट केलं. आता आपल्याला हे विचारेल की आपल्याला कोणता जीमेल अकाउंट पाहिजे. जर तुम्हाला हे जीमेल 1, 2 यांनी ऑप्शन दिले, तिसरा दिला की क्रिएट युअर ओन जीमेल ॲड्रेस. आता इथं तुम्ही जर बघितलं पहिल्या याच्यात तर हे बारीक याच्यामध्ये तुम्हाला लिहिलेलं आहे बळीराजा महिला शेतकरी गट सोमठ केलं इथं येणं. ठीक आहे, तर आपल्याला हे जर चालेल तर हे पण करा, याचा काही आपल्याशी फरक पडणार नाही. जर हे असेल तर हे सुद्धा केलं तरी चालते. आता मला हेच मंजूर आहे तर मी हेच करणार, किंवा मला हे जर आवडलं असेल हे करू शकतो, काही अडचण येणार नाही याच्याद्वारे. आपण नेक्स्ट करायचं. आता नेक्स्ट केल्यानंतर इथं तुम्हाला काही तुमचा पासवर्ड मागेल. आता तुम्ही तुमचा पासवर्ड जे पण तुम्हाला ठेवायचा आहे ते तुम्ही याच्यामध्ये पासवर्ड ठेवू शकता. इथं सजेस्ट स्ट्रॉंग पासवर्ड पण बनवू शकता.
आता हे स्ट्रॉंग पासवर्ड केल्यानंतर हे तुम्ही पासवर्ड यूज करू शकता. आता सपोज करा मला एक सोपी पासवर्ड बनवायचा आहे, PASS pass@123 हे पासवर्ड केलं मी. इथं मी नेक्स्ट केलं. आता जसं मी या पासवर्डला नेक्स्ट केलं तसं आता माझा इथं बळीराजा महिला शेतकरी गट आणि खाली माझा ईमेल आलेला आहे. आता मी याला नेक्स्ट करेल. आता हे माझा इथं ईमेल अकाउंट बनलेलं आहे. इतकं सोपे आहे आपलं ईमेल अकाउंट बनवणे. आता मी हे ईमेल अकाउंट इथं काय करणार, ॲग्री करणार, आय ॲग्री करणार. एकदम शेवटवर आय ॲग्री येत असते, तिथं मी आय ॲग्री केलेलं आहे. आता मी आय ॲग्री केल्यानंतर माझं इथं एक काम पूर्ण झालेलं आहे. कोणतं काम पूर्ण झालेलं आहे की तुम्ही इथं बघू शकता. पुन्हा तुम्ही त्या पेजवर येणार जिथून आपण चालू केलं. एकदम पहिल्या नंबरला तुम्ही क्लिक केलं. याच्यामध्ये तुमचा ईमेल अकाउंट एकदम तुम्ही असं रिफ्रेश केलं, असं खाली वळलं की हे रिफ्रेश होते. हे रिफ्रेश आलेलं आहे. याच्यावर तुम्ही क्लिक करा, बळीराजा महिला शेतकरी गट. आता इतकं झालेलं आहे. हे झाल्यानंतर तुम्ही इथं हे टॅब बॅक यायचं. आता बॅक आल्यानंतर तुम्ही काय करायचं, पुन्हा एकदा यूट्यूबवर जायचं. आता यूट्यूबवर गेल्यानंतर तुम्हाला इथे काय दिसेल की यूट्यूबवर तुम्ही गेले की तुम्हाला इथं अकाउंट दिसेल. आता हे अकाउंट जे आहे, ही त्या अकाउंटवर क्लिक करायचं. या अकाउंटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे विविध यूट्यूबचे चॅनल तुमचे जर पहिले बनवून असेल तर ते असेल, किंवा नसेल तर तुम्हाला इथं तुमचं बळीराजा चॅनल हे आलेलं आहे. एकदम खाली आलेलं आहे. हे बळीराजा चॅनलवर मी क्लिक केलं. आता हे माझं यूट्यूबचं चॅनल बनलेलं आहे बळीराजा महिला शेतकरी गटाचं. इथं बघा, हे एकदम खाली राईट हँड साईडला उजव्या हाताला एकदम खाली यू आलेला आहे. या यूवर मी क्लिक केलं की माझं बघा बळीराजा महिला शेतकरी गट सोमठाणा आणि खाली आलेलं आहे क्रिएट अ चॅनल. आता क्रिएट अ चॅनल आलं. मी या क्रिएट अ चॅनलवर काय करणार, क्लिक करणार. आता मी जसं याच्यावर क्लिक केलं क्रिएट अ चॅनलवर, तसं काय आलेलं आहे, मला जर कोणता एखादा माझ्या गटाचा फोटो ठेवायचा असेल तर मी तो फोटो ठेवू शकतो, जो पण मला फोटो ठेवायचा आहे. ठीक आहे, तुम्ही गॅलरीमध्ये जाऊन फोटो ठेवू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला जर बळीराजा महिला शेतकरी गट नसेल ठेवायचं, आणखीन कोणतं एखादं तुमच्या गटाचं नाव ठेवायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा इथून एडिट करू शकता. परंतु एकदा एडिट केल्यानंतर काही दिवस तुम्ही मग ते पुन्हा नाव बदलू शकत नाही. त्यामुळे जे गटाचं नाव आहे मंडळी तेच जर ठेवलं तर खूप आपल्याला सोपे जाणार आहे. इथं मी सेव्ह केलं आणि त्याच्यानंतर इथं शेवटी आलेलं आहे क्रिएट अ चॅनल. आता क्रिएट अ चॅनल जे आलेलं आहे त्याच्यावर मी जसं क्लिक करणार तसं माझं यूट्यूबचं चॅनल बनून गेलेलं आहे. म्हणजेच काय तर आता तुम्ही माझा हा व्हिडिओ या चॅनलवर बघत आहात, कारण की मी रेकॉर्ड करत आहे. रेकॉर्ड केल्यानंतर मी या चॅनलवरती माझा व्हिडिओ टाकणार आहे. आणि माझा व्हिडिओ जसा मी टाकणार आहे तसं काय करणार त्या व्हिडिओचा मी एक स्क्रीनशॉट काढणार. जसा एक स्क्रीनशॉट निघणार किंवा मी दुसऱ्या मोबाईलून काय करणार, माझा तो व्हिडिओ मी याच्यावर अपलोड केलेला जो आपलं ॲप आहे, ॲप म्हणू किंवा आपलं जे लिंक आहे फार्मर ग्रुप लिंकची, त्याच्यामध्ये येणार. ॲक्टिव्हिटी नोंदवावर जाणार. त्याच्यानंतर स्वतः आत्मसात केलेली सर्व मोहिमांची इव्हेंटची सोशल मीडियाद्वारे प्रचार प्रसिद्धीवर जाणार. आणि मी इथं काय करणार, त्या शेतकऱ्याचं नाव टाकणार, ज्या शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये काही इव्हेंट केलेला आहे, लोकेशन मिळवणार आणि त्याचा फोटो काढणार. आणि मला तिथं 1 गुण मिळणार आहे. मंडळी, सध्या आपल्याकडे यूट्यूब चॅनल कसं बनवायचं हे इथपर्यंत आपण समजलेलं आहे. तुम्ही बोर झालेले नसाल असं मला वाटते, कारण की सर्वांना या स्पर्धेमध्ये जिंकायचं आहे. तर मंडळी, आता शेवटचा एक मुद्दा राहिलेला आहे ते बघूया. आता आपण हे सर्व केल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही यायचं आहे प्ले स्टोअरवरती, कारण की याच्यानंतर आणखीन एक खूप मजेशीर ॲप आपल्याला घ्यायचं आहे. तुम्ही प्ले स्टोअरवर आले. प्ले स्टोअरवर आल्यानंतर कारण की तुम्हाला यूट्यूबचा व्हिडिओ अपलोड करायचा आहे, बरोबर आहे, तर इथं सर्चवर यायचं. सर्चवर आल्यानंतर तुम्ही इथं स्टुडिओ नावाचं ऑप्शन निवडायचं. YT स्टुडिओ STUDIO हे तुम्ही जसं टाकलं सर्च करायचं. सर्च केल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी इथं यूट्यूब स्टुडिओ म्हणून येणार आहे. आता माझ्या याच्यामध्ये हे यूट्यूबचं स्टुडिओ आधीच आहे, त्यामुळे मी इथं अपडेट करणार. जर तुमच्या याच्यामध्ये जर हे ॲप असेल तर तुम्ही अपडेट करा. अपडेट नसेल तर तुम्ही डायरेक्ट ते काय करू शकता, ओपन ॲप करू शकता. आता जसं हे पूर्ण इन्स्टॉल होणार आहे तसंच आपण काय करणार आहोत, यूट्यूब स्टुडिओ या ॲपमध्ये जाणार आहोत. आता काही मंडळी इथं म्हणू शकतात की डायरेक्ट मी यूट्यूबहून सुद्धा व्हिडिओ टाकणार आहे. बरोबर आहे मंडळी, तिथून तुम्ही यूट्यूबचे व्हिडिओ टाकू पण शकता, परंतु या ॲपद्वारे तुम्ही तुमचे यूट्यूबचे व्हिडिओ मॅनेज सुद्धा करू शकता. त्यामुळे या ॲपला ओपन करायचं आहे.
कारण की माझा उद्देश आहे की तुमच्या पूर्ण शेतकरींपर्यंत, पूर्ण माझ्या बंधूंपर्यंत ह्या व्हिडिओ कसा बनवायचा, अपलोड कसा करायचा, यूट्यूब मॅनेज कसं करायचं, हे सर्व गोष्ट आपल्या शेतकऱ्यांना आली पाहिजे. तर मंडळी, जसं मी ॲप ओपन करणार, आता हे माझं एक दुसरं चॅनल ओपन झालेलं आहे, तर मी काय करणार, इथं उजव्या हातावर इथं क्लिक करणार. इथं मी क्लिक केलं. आता इथं क्लिक केल्यानंतर इथं एक स्विच अकाउंट नावाचे ऑप्शन आहे मंडळी. हे सर्वांना दिसलं स्विच अकाउंट. या स्विच अकाउंटवर मी क्लिक करणार. जसं मी या स्विच अकाउंटवर क्लिक करणार, एकदम शेवट बघा माझं बळीराजा महिला शेतकरी गट हे चॅनल आलेलं आहे. आता मी याच्यावर क्लिक करणार. जसं मी याच्यावर क्लिक करणार तसं हे माझं चॅनल इथं अपलोड झालेलं आहे. मंडळी, आता असं झाल्यानंतर ज्यावेळेस मी हे ॲप पुन्हा उघडणार, आता तुम्ही बघू शकता, जर हे ॲप मी पुन्हा उघडलं तर माझं डायरेक्ट बळीराजा चॅनल आलेलं आहे. आता एकदम वरी बघा 3 ऑप्शन तुम्हाला, एक बेरीजचं चिन्ह आहे, दुसरं घंटी आहे आणि तिसरं माझा यूट्यूबचा लोगो आहे. तर हे जे प्लसचं चिन्ह आहे, बेरीजचं चिन्ह, याच्यावर मी जसं क्लिक करणार तसं मी माझ्या गॅलरीमधून विविध यूट्यूबचे व्हिडिओ याच्यामध्ये अपलोड करू शकतो. तर मंडळी, हा व्हिडिओ कसा वाटला हा मला नक्की कळवा. आमच्या महिला शेतकरी गटाला, सोमठाणा येथील गटाला जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा. आणि हो, तुम्ही सुद्धा तुमचे व्हिडिओ, शेतकऱ्यांचे व्हिडिओ प्रचार प्रसिद्धीसाठी याच्यावर अपलोड करा. आणि आपली जी फार्मर ग्रुप लीग स्पर्धा आहे त्याच्यामध्ये तुमचे गुणांकन नोंदवा. कारण की याच्यामध्ये जेवढे जास्त आपण 31 तारखेपर्यंत प्रचार प्रसिद्धीसाठीची यूट्यूब बनवू शकू, तेवढे जास्त आपण याच्यामध्ये मार्क घेऊ शकतो. तर मंडळी, आपण ह्या व्हिडिओ पुरतं इथंच थांबूया. आम्ही आणि आमचे गट असे मजेशीर व्हिडिओ आपल्यासाठी आणणार आहोत आणि आणत राहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.